नमस्कार मित्रांनो, मी समाधान हरिहर. पार्ट 1 मध्ये आपण पाहिले की ॲटॉमिक हॅबिट या पुस्तकामध्ये लेखकांनी कशा प्रकारे लहान लहान सवयी बदलून आपण आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो आणि कशा प्रकारे नवीन सवय आत्मसात करायची याबद्दल आपण पाहिले. पार्ट 2 मध्ये आपण वाईट सवयीतून कशा प्रकारे मुक्त व्हायचं हे हे लेखकांनी कशा प्रकारे लिहिले आहे हे आपण पाहणार आहोत. पहिला पहिला नियम नियम लेखकांनी सांगितलेला आहे की पहिले संकेत, जी वाईट सवय आहे तिचे संकेत आपल्याला जेथून मिळतात ते संकेत सगळे दूर करा. आणि दुसरा जो नियम आहे तो म्हणजे ती सवयीची इच्छा मनातून काढून टाका. ती त्या वस्तूची इच्छा ज्यावेळेस मनाला होईल त्यावेळेस ती निरागस असावी, अगदी अनाकर्षक असावे. तिसरा नियम, प्रतिक्रिया. कोणत्याही प्रकारचे ते संकेत आणि इच्छा आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देणे आणि फळ हे असमाधानकारक बनवणे आणि फळ इच्छापूर्ती समाधान देणारे नाही असे बनवा. नंतर हळूहळू चाला, पण मागे पाऊल टाकू नका. लेखक सांगतात की आपण एखादी सवय जर अंगी बाणवली असेल तर ती सवय पाळण्यास आपण दररोज पाळत असू, पण एखाद्या दिवशी काही कारणास्तव ती पाळली गेली नाही तर काही नाही. परंतु असे सलग दोन दिवस करू नका. हळूहळू चाला, पण पाऊल मागे टाकू नका. 2 मिनिटाचा नियम पाळा, सवयी मोडू नका असे लेखक म्हणतात. सवयी टाळण्यापेक्षा ती दोन मिनिटे करणे फायदेशीर. किंवा सवय जर आपल्याला सुरुवातीला लावायची असेल तर ती 2 मिनिट पाळून पाहायची आणि हळूहळू त्यामध्ये वेळेची वाढ करायची. प्रत्येक दिवशी 1% क्रांती केल्यानंतर वर्षाला आपण 365% आपल्या जीवनात प्रगती करू शकतो. म्हणजे 35 पटीने आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये करू शकतो. उदाहरणार्थ, आपण जर आपले व्यायाम करून आपली हेल्थ निरोगी राहायचे असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये छोटे छोटे बदल करून कशा प्रकारे गुड डाएट नंतर एक्सरसाइज हे दररोज करून आपण आपल्या शरीराची हेल्थ आणि शरीर चांगले करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जर ज्ञान ग्रहण करायचे असेल तर हळूहळू 2 मिनिटं 1 पान 2 पान असे वाचत आपण वाचण्याची सवय लावून नवीन वाचन करून आपण आपल्या जीवनामध्ये वाचनाची सवय लावून घेऊ शकतो आणि वाचल्यानंतर खूप ज्ञान ग्रहण करू शकतो आणि वर्षाच्या शेवटपर्यंत आपण खूप पुस्तके वाचू शकतो. फक्त कन्सिस्टन्सी ही महत्त्वाचे आहे. काही लोक आठवडा 10 दिवसपर्यंत मोटिवेशन आहे तोपर्यंत ती सवय पाळतात आणि नंतर ती सवय एकदा मोडून गेली की ते त्याच्याकडे पाहत नाहीत. म्हणून लेखक म्हणतात की एकदा चूक होऊ दिली तरी काय नाही, परंतु ती चूक दुसऱ्यांदा होऊन देऊ नका. चांगल्या सवय कधीही मोडू नका. आणि नंतर शेवटच्या चॅप्टरमध्ये लेखक सांगतात की सवयीचा करार करा. आपल्याला जी सवय लावून घ्यायची आहे त्याचा एका कागदावरती पूर्णपणे कशा प्रकारे आपण ती सवय लावून घेणार आहे या पूर्ण करार करा. आणि करार केल्यानंतर आपल्या कुटुंबियाची किंवा मित्रांची त्यावर स्वाक्षरी करा आणि करार न पाळणे झाल्यास त्यावर दंड कोणता राहील तोही करा. आणि यामध्ये आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना सहभागी करा. नंतर ही सवय पाळण्यास खूप मदत मिळेल आणि सवय पाळण्यास खूप मदत होईल. आणि नंतर शेवटच्या चॅप्टरमध्ये लेखक सांगतात की आपली जी इच्छा आहे, आपण काहींना व्यायाम म्हटलं की जिममध्ये जाण्याची सवय असते, तर काहींना जिममध्ये जायचे आवडत नसते. आपल्या स्वभावावर आणि आपल्या विचारावर किंवा कोणती गोष्ट केल्यानंतर आपल्याला आनंद मिळतो आणि ती ज्या वेळेस त्या गोष्टीचे फळ चांगले मिळते त्यावेळेसच तुम्ही
ती गोष्ट अनेक वेळा पाळू शकतो. त्यासाठी तुम्ही सायकलिंग तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सायकलिंग करू शकता. रनिंग आवडत असेल रनिंग करू शकता. स्विमिंग करू शकता किंवा योगासने करू शकता. अशा प्रकारे लेखकांनी या पुस्तकामध्ये पूर्ण सवयीबद्दल पूर्ण माहिती लिहिलेली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला? थँक्यू.